नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या आपल्या तिसऱ्या सेशनमध्ये, ज्यामध्ये आपण माहिती बघणार आहोत क्लास 7 जनरल सायन्स ब्रिज कोर्स टेस्ट 3 याविषयी। या आधीच्या दोन व्हिडिओमध्ये आपण माहिती घेतलेली होती ब्रिज कोर्स टेस्ट 1 आणि टेस्ट 2 या संदर्भामध्ये, आणि त्या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी दिलेल्या भरभरून प्रतिसादाकरता तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार। आणि याही व्हिडिओमध्ये आपण सर्वांचे या ठिकाणी कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला फक्त ते प्रश्नांची उत्तरच मिळणार नाहीत, तर त्यांचं कन्सेप्ट देखील तुमचा क्लिअर करण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करणार आहे। सो लेट्स स्टार्ट विथ द क्वेश्चन पेपर। इट इज युअर क्वेश्चन पेपर and this question paper is based on the activity sheet 1 to 27 and it have the 30 marks. Let's start to the solve question paper. Question number 1. Answer in one sentence. It have the 4 marks and there are the 4 bits. Bit 1. A is, which is the closest planet to the sun in our solar system? म्हणजे सूर्यमालेतील सूर्याच्या सगळ्यात जवळचा ग्रह कोणता? द आन्सर इज प्लॅनेट मर्क्युरी. बिट बी, विच इज द लार्जेस्ट प्लॅनेट इन अवर सोलार सिस्टीम? म्हणजे सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? द आन्सर इज प्लॅनेट ज्युपिटर. गुरु हा सूर्यमालेतील सगळ्यात मोठा ग्रह आहे. बिट सी, विच प्लॅनेट हॅज लाईफ ऑन इट? कोणत्या ग्रहावर जीवन आहे? द आन्सर इज एव्हरीवन नोज दॅट द प्लॅनेट अर्थ हॅज लाईफ ऑन इट. बिट डी, विच प्लॅनेट इज ऑल्सो कॉल्ड द रेड प्लॅनेट? म्हणजे सूर्यमालेतील कोणता ग्रह हा रेड प्लॅनेट म्हणून ओळखला जातो? द आन्सर इज प्लॅनेट मार्स, बिकॉज द सॉइल ऑफ द मार्स have the iron in it, so the color becomes the red, so the Mars is known as the red planet. Now the question number 2. Give 2 examples of each. दोन आपल्याला उदाहरणं द्यायची आहेत प्रत्येकासाठी, आणि या प्रश्नाकरता 4 गुण दिलेले आहेत. each question have the 2 marks. Bit A, फ्लावरिंग प्लांट्स म्हणजे सपुष्प वनस्पती. द प्लांट्स विच बिअर द फ्लावर दॅट कॉल्ड द फ्लावरिंग प्लांट, अँड यू शुड राईट द एक्झाम्पल ऑफ दॅट. द आन्सर इज रोज, मँगो, हिबिस्कस एक्सेट्रा. अजूनही उदाहरणं तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता, पण या ठिकाणी उत्तराकरता आपल्याला फक्त 2 उदाहरणं द्यायची आहेत. बिट बी, नॉन फ्लावरिंग प्लांट्स म्हणजे अपुष्प वनस्पती. प्लांट्स विच डज नॉट बिअर द flowers that called the non-flowering plants. The example of it, algae and ferns. Now the question number 3. Fill in the blank with appropriate words. या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये तुम्हाला काही पर्याय दिलेले आहेत, त्यातला योग्य पर्याय निवडून तुम्हाला वाक्य पूर्ण करायचं आहे. It have the 4 marks. Bit A, there is attraction between dash poles of a magnet. म्हणजे चुंबकामध्ये आकर्षण निर्माण होतं केव्हा? तर 2 पोल एकत्र आल्यानंतर, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला अपोजिट पोल और लाईक पोल असं विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आहे अपोजिट पोल. नॉर्थ अँड साऊथ पोल जर एकत्र आले तर त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन होतं. बिट बी, द मेटल निकेल इज अ डॅश मटेरियल. Objects are magnetic or non-magnetic. The answer is magnetic, because there are only 3 metals, nickel, cobalt and iron, which are the magnetic and other are the non-magnetic materials. So the answer of this question is magnetic. Bit C, metals like gold, silver can be drawn into wire. This property of metal is called dash. The answer of this question is ductility. म्हणजे धातूला ताणून त्याची तार तयार करता येते, या गुणधर्माला काय म्हणतात? द आन्सर इज डक्टिलिटी, तन्यता
हे त्याचं उत्तर राहील. ऑप्शन बिट डी, मटेरियल्स ऑब्टेन्ड फ्रॉम ॲनिमल्स आर कॉल्ड ॲज डॅश ॲनिमल ओरिजिन और प्लांट ओरिजिन. द आन्सर ऑब्वियसली द आन्सर इज ॲनिमल ओरिजिन. म्हणजे वनस्पतींपासून जर का पदार्थ निर्मित होत असेल तर त्यांना वनस्पतीजन्य म्हणतो, आणि जर प्राण्यांपासून जर निर्माण होत असेल तर त्यांना आपण प्राणीजन्य म्हणतो. आणि या ठिकाणी तुम्हाला प्रश्नात विचारले मटेरियल ऑब्टेन फ्रॉम ॲनिमल्स दॅट आर कॉल्ड द ॲनिमल ओरिजिन मटेरियल. क्वेश्चन 4, विच मशीन्स विल यू यूज टू डू द फॉलोइंग वर्क. म्हणजे खालील काही कामं दिलेली आहेत, ते काम करण्यासाठी कोणती मशीन. या ठिकाणी तुम्हाला सिंपल मशीन गृहीत धरलेली आहे. ती सिंपल मशीन कोणती तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता. इट हॅव द 4 मार्क्स. बीट ए, टू कट व्हेजिटेबल्स. भाजीपाला कापायचा आहे आपल्याला, तर त्यासाठी आपण कोणतं सिंपल मशीन या ठिकाणी वापरणार आहोत. द आन्सर इज नाईफ, म्हणजे चाकूचा वापर करणार आहोत आपण. बीट बी, फॉर सेविंग क्लॉथ्स. कपडे शिवण्यासाठी कोणती मशीन. साहजिक प्रत्येकाला वाटेल सेविंग मशीन, बट हिअर वी कन्सिडर द सिंपल मशीन, सो द आन्सर इज अ निडल. बीट सी, टू कट वूड. लाकूड आपल्याला कापायचं आहे, त्याकरता कोणतं सिंपल मशीन वापरणार आहोत. द आन्सर इज ॲक्स, म्हणजे कुऱ्हाडीचा वापर आपण तिथे करणार आहोत. बीट डी, टू लोड अ हेवी ड्रम इनटू द ट्रक. ट्रकमध्ये आपल्याला भरलेले ड्रम चढवायचे आहेत, तर त्याकरता आपण कोणतं सिंपल मशीन वापरणार आहोत. द आन्सर इज इन्क्लीन प्लाम, म्हणजे उतरण जी असते, इन्क्लीन प्लेन जो आहे, तर उतरणीचा वापर करून आपण ट्रकमध्ये हे हेवी ड्रम्स चढवू शकतो. द नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 5. आयडेंटिफाय द फॉर्म ऑफ एनर्जी फ्रॉम द examples given below. Write from the option given below. एनर्जी फॉर्म्स म्हणजे ऊर्जेची रूपं तुम्हाला या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये दिलेली आहे, ती मी तुम्हाला वाचून दाखवते. लाईट एनर्जी, साऊंड एनर्जी, हीट एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी. तर खाली तुम्हाला काही परिणाम दिलेले आहेत किंवा काही क्रिया दिलेल्या आहेत, त्यामध्ये कोणत्या ऊर्जेच्या रूपांचा इथे वापर केला जातो हे आपल्याला सांगायचं आहे. बीट ए, द ग्लास पॅन्स ऑफ विंडोज क्रॅक. खिडकीचे तावदानं किंवा खिडकीची जी काच आहे ती फुटते, तर कोणत्या एनर्जी सोर्समुळे ती फुटते. तर आपण दिवाळीच्या दिवसांमध्ये बघत असतो की बाहेर खूप मोठे मोठे फटाके जर फोडले आपण, तर काहींच्या खिडकीच्या काचा त्यांना तडे जातात किंवा ते फुटतात. तर ते कशामुळे होतं. बिकॉज ऑफ द साऊंड एनर्जी. म्हणजे फटाका तिकडे फुटला की त्याचा जो मोठा धमाका होतो, त्या धमाक्याने खिडकीची काच फुटते. सो द आन्सर इज साऊंड एनर्जी. बीट बी, प्लांट्स मेक देअर ओन फूड विथ द हेल्प ऑफ सनलाईट. वनस्पती सूर्याच्या उष्णतेने त्यांचं अन्न बनवतात, तर तो ऊर्जेचा कोणता रूप वापरतात. द आन्सर इज लाईट एनर्जी, म्हणजे प्रकाश त्या ठिकाणी ते वापरत आहेत, आणि त्या क्रियेलाच आपण म्हणतो प्रकाश संश्लेषण, किंवा इंग्लिशमध्ये म्हणतो त्याला फोटोसिंथेसिस. बीट सी, व्हेन द स्प्रिंग ऑफ अ टॉय इज वूड अँड देन रिलीज द टॉय स्टार्ट्स प्लेइंग. खेळणं असतं बघा लहान मुलांसाठीचं, आणि त्या खेळण्याला जर चावी दिली तर ते खेळायला लागतं, टाळ्या वाजवायला लागतं. तर हा जो प्रकार आहे तर याच्यामध्ये कोणत्या एनर्जीचा रूप वापरलेला आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर व्हेन वी वुंड द स्प्रिंग, that spring get the potential energy and that used to playing the toy. So the answer of this question is the potential energy. स्थितीज ऊर्जेचा त्या ठिकाणी वापर केला जातो. बीट डी, we burn fuel to prepare our food. आपण घरी अन्न शिजवण्यासाठी गॅस, चूल यांचा वापर करत असतो, तर त्यामध्ये कोणता ऊर्जेचं रूप वापरलं जातं. द आन्सर इज हीट एनर्जी. उष्णता ऊर्जा त्या ठिकाणी वापरली जाते. नाव द क्वेश्चन नंबर 6.
write whether the following objects are luminous or non-luminous. Luminous means the object which emit light, म्हणजे जे पदार्थ स्वतः ऊर्जा किंवा प्रकाश उत्सर्जित करतात त्यांना आपण स्वयंप्रकाशित तेजस्वी पदार्थ असं जे म्हणतो, तर तो म्हणजे luminous. And non-luminous means the object which are not the source of the light, ज्याच्यातून प्रकाश उत्पन्न होत नाही त्याला आपण नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट असं म्हणतो. तर आता खाली तुम्हाला पदार्थ दिलेले आहेत, वस्तू दिलेल्या आहेत, त्यांचं आपण वर्गीकरण करायचं आहे. विच आर द ल्युमिनस अँड विच आर द नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट्स. फर्स्ट वन इज अ बुक, म्हणजे पुस्तक. पुस्तकातून प्रकाश निघतो का? अर्थात नाही. सो इट इज द नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट. बी the sun. Obviously the sun is the full source of the light and it is the natural source of the light, so this sun is the luminous object. Bit C, a pen. पेनातून प्रकाश निघतो का? नाही. So it is the non luminous object. Bit D, a burning candle, म्हणजे पेटत असलेली मेणबत्ती. It is the example of luminous object, म्हणजे त्याच्यातून प्रकाश निघतो. सो द आन्सर इज इट इज द luminous object. नाउ द क्वेश्चन नंबर 7. बघा प्रश्नपत्रिका ही खूप मोठी आहे तुमची, कारण याला 30 गुण दिलेले आहेत, त्यामुळे सगळ्यांनी व्यवस्थित प्रश्न वाचून त्यांची उत्तरं देणं गरजेचं आहे. थोडंसं तुम्हाला आता लॉकडाऊनमध्ये एवढं वर्क करण्याचं सवय नसेल, परंतु तरी देखील आपल्याला हे काम करणं गरजेचं आहे. बिकॉज दिस क्वेश्चन पेपर इज डिपेंड ऑन द होल सिलेबस ऑफ द ब्रिज कोर्स. सो लेट्स स्टार्ट. क्वेश्चन नंबर 7. आयडेंटिफाय अँड राईट द नेम ऑफ ॲनिमल्स फ्रॉम द पिक्चर ऑफ देअर स्केलेटन्स. मीन्स या ठिकाणी तुम्हाला काही स्केलेटन दाखवलेले आहेत, म्हणजे हाडांचा सांगाडा तुम्हाला दाखवलेला आहे आकृत्यांमध्ये. तो तुम्ही पाहायचा आहे आणि ओळखायचा आहे की तो प्राणी कोणता आहे. तर पहिलं चित्र तुम्हाला दिसतंय बघा. इट हॅव द 4 legs. सो वी कॅन गेज विच इज दिस ॲनिमल. द आन्सर ऑफ दिस पिक्चर इज द फ्रॉग. कारण दिसतंय आपल्याला थोडंसं, त्याला ओळखण्याचा जर प्रयत्न केला तर तो ओळखायला येतोय आपल्याला. इट इज द फ्रॉग. नेक्स्ट पिक्चर. याला पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं आहे की हे एका पक्षाचं चित्र आपल्याला दिसतंय. अँड इट हॅव द लॉंग बिक. अँड विच बर्ड हॅव द लॉंग बिक? येस, द आन्सर इज क्रेन. हा क्रेन आहे, म्हणजेच बगळा. या पद्धतीने आपल्याला त्यांचं स्केलेटनवरून आपल्याला कोणता प्राणी किंवा पक्षी आहे हे ओळखायचं होतं. इट हॅव द 2 marks. त्याला तुम्हाला 2 गुण दिलेले आहेत. क्वेश्चन नंबर 8. Which incident do you see in the following picture? What measures will you take to control it? या ठिकाणी एक चित्र तुम्ही पाहत आहात बघा. या चित्रामध्ये पाहून तुम्हाला सांगायचं की कोणता प्रसंग याच्यामध्ये वर्णन केला गेलेला आहे आणि त्याच्यावर उपाय आपण काय करू शकतो. ही एक समस्या आहे, सामाजिक समस्या आहे. इन दिस पिक्चर वी सी द इन्सिडेंट ऑफ नॉईज पॉल्युशन. इट इज द पिक्चर ऑफ नॉईज पॉल्युशन, म्हणजे ध्वनी प्रदूषणाचं हे चित्र आपल्याला दिसत आहे. व्हॉट इज द नॉईज पॉल्युशन? नॉईज पॉल्युशन ऑकर्स व्हेन वी हिअर वन ऑर मेनी साऊंड्स विच हार्मफुल टू अवर इयर. एकाच वेळेस आपण एकापेक्षा जास्त आवाज जर खूप ऐकत असलो आणि अति जास्त तीव्रतेचे ते आवाज असतील, दॅट कॉल द नॉईज पॉल्युशन. हे चित्र आपल्याला दिसत आहे. आणि पुढचा प्रश्न जो विचारलेला आहे आपल्याला, व्हॉट मेजर्स विल यू टेक टू कंट्रोल इट. तर त्याच्यावर आपल्याला उपाय सुचवायचे आहेत. द मेजर फॉर प्रिव्हेंटिंग नॉईज पॉल्युशन. तर मी या ठिकाणी तुम्हाला 2-3 पर्याय सांगते. यापैकी कोणतेही 2 पर्याय जरी तुम्ही लिहिले तरी ते सफिशियंट आहेत, कारण हा प्रश्न 2 मार्कांसाठी आहे. मेजर फॉर प्रिव्हेंटिंग नॉईज पॉल्युशन. फर्स्ट वन इज ॲज फार ॲज पॉसिबल वी शुड अवॉइड ब्लोईंग द हॉर्न. जर आवश्यकता नसेल तर गाड्यांचे वाहनांचे हॉर्न आपण वाजवायचे नाही आहे. Measure 2, the volume of TV or radio should be kept at minimum of medium level. म्हणजे TV आणि रेडिओ, प्रत्येकांकडेच TV रेडिओ आहे, त्याच्यामुळे
कोणीही आवाज मोठा करून सांगायचं नाही की आमच्याकडे टी व्ही आहे. त्याकरता आपल्याला आवश्यक असेल तेवढाच ध्वनी त्याचा ठेवायचा आहे आणि त्यामुळे आपण वी कॅन कंट्रोल द नॉईज पोल्युशन. मेजर 3, व्हेकल शुड बी मेंटेन प्रॉपरली टू रिड्यूस द अननेसेसरी साऊंड दे प्रोड्यूस. बघा, काही गाड्यांचा खूप कर्कश असा आवाज येत असतो आणि त्याचं कारण असतं दे आर नॉट मेंटेनिंग द व्हेकल. सो वी शूड मेंटेन द व्हेकल्स ॲट प्रॉपर टाईम सो इट कॅन प्रिव्हेंट द नॉईज पोल्युशन. तर या ठिकाणी 3 उपाय आपण दिलेले आहेत. त्यापैकी कोणतेही 2 किंवा 1 जरी पर्याय तुम्ही लिहिला तरी तुमच्या त्या 2 गुणांकरिता तेवढं सफिशियंट आहे. नाव द क्वेश्चन नंबर 9. Differentiate between uniform and non-uniform linear motion with proper examples. तुम्हाला डिफरंशिएट करायचं आहे म्हणजे फरक स्पष्ट करायचा आहे आणि याकरता तुम्हाला 2 गुण दिलेले आहेत. तर युनिफॉर्म लिनियर मोशन अँड द नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. फर्स्ट we'll write here the definition of the both concept. So the uniform linear motion's definition is when the distance traveled by an object along a straight line in unit time is continuously the same. The motion is called uniform linear motion. म्हणजे जेव्हा वस्तू एका सरळ रेषेत प्रवास करत असेल आणि तिची जी गती आहे ती गती सतत स्थिर असेल, बदलत नसेल, तर त्याला आपण काय म्हणतो, युनिफॉर्म लिनियर मोशन. अँड द एक्झाम्पल ऑफ युनिफॉर्म लिनियर मोशन इज द मोशन ऑफ सोल्जर्स इन अ परेड. म्हणजे परेडमध्ये जे सैनिक आहेत तर त्यांची गती जर पाहिली आपण तर ती कॉन्स्टंट राहते. दॅट इज द एक्झाम्पल ऑफ युनिफॉर्म लिनियर मोशन. अँड नेक्स्ट वन इज द नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. When the distance traveled by an object along a straight line in unit time keeps on changing. What? Keeps on changing. The motion is called non-uniform linear motion. म्हणजे वस्तू जेव्हा एका रेषेत प्रवास करते परंतु तिची गती जर प्रत्येक क्षणाला प्रत्येक याला सेकंदाला बदलत असेल तर त्याला आपण नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, द मोशन ऑफ गर्ल कमिंग डाऊन द स्लाइड. घसरगुंडीवर खेळणारी जी मुलं आहेत तर त्यांची स्पीड जी आहे ती सतत बदलत जात असते. सो इट इज द एक्झाम्पल ऑफ द नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन, द गर्ल कमिंग डाऊन द स्लाइड. तर या पद्धतीने आपल्याला हा क्वेश्चन पेपर पूर्ण सोडवायचा आहे. अँड यू शुड गिव्ह द आन्सर्स इन प्रॉपर वर्ड अँड गुड हँडरायटिंग अँड सबमिट इट to right time or whenever teacher asks to submit it, then submit to your teacher. And thank you for watching this video and best of luck for your exam.